नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर 12वीची परीक्षा दिल्या असाल, तर तुमचा 2 मे रोजी निकाल जाहीर झालेला आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन रिझल्ट येणार आहे. तर खाली 2 वेबसाईटच्या लिंक तुम्हाला पाहायला मिळतील. त्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या होम पेजवर येऊन जाणार किंवा तुम्हाला Googleमध्ये महा एस-एस-सी बोर्ड किंवा एच-एस-सी बोर्ड असं सर्च करायचं आहे. पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. इथं एच-एस-सी आणि एस-एस-सी असं 2 ऑप्शन पाहायला मिळतील. तर इथं तुम्हाला एच-एस-सी रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला पाहायला मिळेल, की तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहण्यासाठी काय करायचं आहे, इथं तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. इथं तुमचं आईचं नाव टाकायचं आहे आणि व्ह्यू रिझल्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तसं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर इथं तुमचं नाव, तुमचं आईचं नाव, तुमचा सीट नंबर, तुमचा डिव्हिजन इथं पाहायला मिळून जाईल. थोडं खाली स्क्रोल करा. इथं तुमचे सारे विषयाचे तुम्हाला इथं नंबर पाहायला मिळून जातील, की तुम्हाला इंग्लिश, मराठी, जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये किती मार्क आहे, ते तुम्हाला इथं पाहायला मिळून जातील. थोडं अजून परत खाली स्क्रोल करा. तर इथं खाली तुम्हाला तुमचे जे पर्सेंटेज आहे, टोटल नंबर किती भेटले आणि तुमचे टक्केवारी किती आली, पर्सेंटेज किती आले, ते तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचा रिझल्ट पाहू शकता. फक्त इथं जो तुम्ही नंबर आणि तुमच्या आईचं नाव जे टाकणार, त्यावेळेस थोडी काळजी ठेवा. तुम्ही ज्या हॉल तिकीट तुम्हाला भेटलं असेल एक्झाम देताना, त्या हॉल तिकीटवरती तुमचा रोल नंबर असेल, तो तुम्ही तर आता आठवणसुद्धा करून घेतली असेल. तो नंबर इथं टाकायचा आहे. तुमच्या आईचं नाव इथं टाकायचं आहे. आईच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको, काळजी ठेवा. रोल नंबर जसं तुम्ही हॉल तिकीटमध्ये पाहणार, तसं आईच्या नावाची स्पेलिंग पण पहा, ती टाका आणि व्ह्यू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळून जाईल. त्याच्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला किती पर्सेंटेज भेटले. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.